देशातील सर्व घरगुती एलपीजी ग्राहकांना ई-केवायसी केल्याशिवाय गॅस मिळणार नाही. गॅस टंचाईच्या पार्श्वभूमीवर केंद्र सरकारचा मोठा निर्णय. युद्धजन्य परिस्थितीमध्ये भारताला आणखी एक मोठा दिलासा. तेलवाहू शिवालिक जहाज कतार मार्गे गुजरातच्या मुंद्रा बंदरात. नंदादेवी जहाज उद्या गुजरातच्या कांडला बंदरात येणार. गॅस तुटवडा नाही तर मग रांगा का लागल्या? टंचाई नाही तर गॅस सिलेंडरच्या किमती का वाढतायत? सत्ताधारी नेमकं काय करतायत? उद्धव ठाकरेंचे सवाल. विधानसभेत शिवरायांच्या राज्याभिषेकाबाबत जितेंद्र आव्हाडांचं वादग्रस्त विधान. विधानानंतर सत्ताधारी आक्रमक. आव्हाडांच्या निलंबनाची मागणी तर आव्हाडांनी हात जोडून मागितली माफी. धर्मस्वातंत्र्य विधेयक कोणत्याही धर्माविरोधात नाही. मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं स्पष्ट. बेकायदेशीर धर्मांतर केल्यास 7 वर्षांची शिक्षा. ठाकरेंच्या शिवसेनेचा विधेयकाला पाठिंबा. आयसीयूमध्ये उंदरानं कुरतडलेल्या वृद्ध महिलेचा मृत्यू. मीरा भाईंदरमधील सरकारी रुग्णालयातली घटना. प्रकृती खालावल्यामुळे 12 मार्चला केलं होतं दाखल. भटक्या कुत्र्यांच्या हल्ल्यात महिलेचा मृत्यू. पुण्याच्या चाकणमधील धक्कादायक प्रकार सीसीटीव्हीमध्ये कैद. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. चाळीस दिवसानंतर लागला संभाजीनगरमधील निवृत्त प्राध्यापकाच्या मृत्यूचा छडा. दृश्यम स्टाईल हत्या करत मृतदेह पुरल्याची आरोपींची कबुली. मुख्य सूत्रधारासह दोघांना बेड्या. 9 मार्चला जामखेडमध्ये गोळीबार झाला. पैलवान सागर मोहोळकरचा मृत्यू. आरोपीला गुन्हे शाखेनं घेतलं ताब्यात. तर गुंड निलेश खायबळ कनेक्शनचाही तपास होणार असल्याची सूत्रांची माहिती. पुण्याच्या सिंहगड रोड परिसरामध्ये तिघांकडून एका तरुणाची कोयत्यानं वार करत हत्या. जुन्या वादातून करण काशीदचा खून. पोलिसांची माहिती. आरोपींना पकडण्यासाठी पथकर रवाना. आणि साहित्य अकादमीकडून 2025 या वर्षासाठी प्रतिष्ठेचा पुरस्कार राजू बाविस्करांना. काळ्या निळ्या रेषा आत्मकथेसाठी राजू बाविस्कर यांचा पुरस्कारानं गौरव. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय महाराष्ट्राचा नंबर 1 मराठी न्यूज चॅनल न्यूज 18 मराठी, आवाज महाराष्ट्राचा. आणि प्राईम टाइम बुलेटिनमध्ये पुढच्या तासाभरात आज दिवसभरातल्या सर्व महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा आपण घेणार आहोत. सुरुवातीला बातमी आहे ती म्हणजे सभागृहात झालेल्या गोंधळाची. विधानसभेत जितेंद्र आव्हाडांनी छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकावरून एक वादग्रस्त विधान केलं. आव्हाडांच्या वक्तव्यानंतर विधिमंडळात एकच गोंधळ झाला. शिवसेनेच्या नेत्यांनी आव्हाडांवर टीका केली आणि माफी मागावी अशी मागणी केली. तर आव्हाडांनी विरोधकांच्या मागणीनंतर शब्द मागे घेतो असं म्हटल्यानंतरही सभागृहात पुन्हा गोंधळ झाला. या सर्व गोंधळानंतर विधानसभेचं कामकाज 10 मिनिटांसाठी स्थगित करण्यात आलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या संदर्भातला जे वक्तव्य त्यांनी केले ते काढून टाका. काढून टाका अध्यक्ष महाराज. ते पटलावरनं काढून टाका. या ठिकाणी इतिहासावर आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान करण्याचा त्यांना कोणी परवाना दिलाय? अध्यक्ष महोदय, त्यांनी माफी मागितली पाहिजे. त्यांनी संपूर्ण महाराष्ट्राची माफी मागितली पाहिजे. आपल्या देशाची माफी मागितली पाहिजे. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी ते माझे शब्द मागे घेतो. मी जे काही बोललो असेल त्याच्याने कोणाच्या भावना दुखवल्या असेल तर मी ते माझे शब्द मागे घेतो. दरम्यान विधानसभेचं कामकाज पुन्हा सुरू झाल्यानंतर सत्ताधारी आमदारांनी आव्हाडांचा मुद्दा पुन्हा उपस्थित केला. सत्ताधारी आमदारांनी वेलमध्ये उतरत घोषणाबाजी केली आणि आव्हाडांनी माफी मागावी अशी मागणी करत गदारोळ घातला. तर नितेश राणेंनी आव्हाडांच्या निलंबनाची मागणी केली. आव्हाडांना पुन्हा असं विधान करू नये असं नार्वेकरांनी बजावलं आणि त्यानंतर आव्हाडांनी माफी मागितली आणि या वादावर पडदा पडला.
सन्माननीय सदस्य जितेंद्र आव्हाड यांनी आता भाषण करत असताना जे उल्लेख केला, जो छत्रपती शिवाजी महाराजांसंदर्भातला उल्लेख केला, त्या संदर्भात मी त्यांना या सभागृहाची दिलगिरी व्यक्त करण्यासंदर्भात निर्देश देतो. आपण कृपया सभागृहाची दिलगिरी व्यक्त करून माफी मागावी. छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोललेत अध्यक्ष महोदय. हे कोण लहान सहान व्यक्तीबद्दल नाही बोललेत आणि तरी पण यांचे हातवारे बघा. फोनवर बोलतायत ते. अब्जर काय उपकार करतायत का? एवढं बोलायचं ना, जाऊन बोला ना त्या टिपे आणि औरंग्याबद्दल. ठीक आहे, चला. जाऊन आम्ही काय बोलणार? पण ठीक आहे. पहिले ना अध्यक्ष महोदय निलंबित बसा. करा. अध्यक्ष महोदय निलंबित करा. जितेंद्र आव्हाड साहेब, मी या सभागृहातल्या प्रत्येक सदस्याला आणि विशेष करून आपण जे आत्ता विधान केलेलं आहे त्या संदर्भात मी आपल्याला ही शेवटची संधी देतोय. यापुढे जर का छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल किंवा या राष्ट्रातल्या महापुरुषांबद्दल जर का आपण चुकीचं विधान केलं तर मला नियम 53 खाली तुम्हाला या सभागृहातनं सस्पेंड करायला लागेल. त्यामुळे माझ्यावर अशी पाळी आपण आणू नयेत. अध्यक्ष महोदय मी माफी मागतो. बस ऐका आता अध्यक्ष महोदय. चला बस. अध्यक्ष त्यांनी महोदय सभागृहाची माफी मागितलेली आहे. आगामी सिंहस्थ कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर आता विकास कामांना वेग आला असला तरी गोदावरी नदीमधला प्रदूषणाचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय. आनंदवली पुलापासून आसाराम बापू पूल परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात मेलेले मासे पाण्यावर तरंगताना सापडलेत. त्यामुळे खळबळ झाली. आता या घटनेमुळे कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर नदी स्वच्छतेच्या दाव्यांवर प्रश्नचिन्ह निर्माण झालंय. गोदावरीमध्ये सातत्यानं सांडपाणी सोडलं जातं, त्यामुळे पाण्याची गुणवत्ता खालावली आहे. त्यामुळे माशांचा मृत्यू होतोय असा आरोप आहे. आम्हाला पर्यावरण प्रेमींचा फोन आला असता. बापू पूल नदीच्या इथे काही मासे मरून पडले आहेत, तर आम्ही इथे पाहणी करण्यासाठी आलो. तर पाहणी करण्याकरता आल्या असता इथे बरेच मासे मरून पडलेले आहेत. तर या नदीमध्ये काही औद्योगिक पाणी मिसळलेलं आहे का केमिकलयुक्त पाणी मिसळलेलं आहे, तर हे अधिकाऱ्यांनी याची पाहणी करावी. कारण हेच पाणी पुढे जाऊन रामकुंडामध्ये जाते आणि तेथे येणारे आपले भाविक आहेत ते या पाणी तीर्थ म्हणून घरी घेऊन जातात. तर ह्या भाविकांच्या जीवाला त्यांच्या धोका आहे. शासनाचे अधिकारी सांगतात की तर स्टॉर्म वॉटर केलेली आहे, पण अक्षरशः त्याला ड्रेनेजचं पाणी गेलं आहे. तुम्ही बघू शकता आता इथं सध्या इथं ड्रेनेजचं पाणी पण येतं आहे. लोक पाणी पितात, जनावर पाणी पित असतात. आणि आता नाशिक महानगरचा कुंभमेळा आलेला आहे. त्या कुंभमेळ्याच्या निमित्ताने लोक आत्तासुद्धा येतात आहे आणि तीर्थ म्हणून आपल्या भागातून येत असतात. पण मलमूत्र हे सगळं पाणी त्यात मिक्स होतं आहे आणि लोकांच्या जीवाशी खेळ हा होत असं हे चुकीचं आहे. नाशिकला तपोवनामध्ये झाडांवर अंधश्रद्धेचे काही प्रकार होत आहेत समोर आले. अनेक झाडांवर खिळे ठोकलेत, बिब्बे लावलेत, त्यातनं फोटो लावलेत असा दावा केला जातोय. तपोवनामधल्या झाडांवर जादूटोणा होण्याचा प्रकार केल्याचा हा फोटो आता पर्यावरण प्रेमींकडनं समोर आलाय. झाडावर एका कुटुंबातल्या व्यक्तीचे फोटो, बिब्बे आणि खेळ ठोकलेत असा दावा केलाय. जादूटोणा करण्यासाठी खेळी ठोकली आहेत, त्याच्यामुळे झाडांना इजा पोहोचवली जाते असाही आरोप आता स्थानिक पर्यावरण प्रेमी करतायत.